माझं नाव हंसिका आहे. माझं लग्न अशा सासरच्या घरात झालं जिथे फक्त माझा नवरा आणि सासरेच राहत होते. हे स्थळ जेव्हा माझ्या घरी आलं तेव्हा माझ्या आईवडिलांना खूप आवडलं. कारण आजकाल प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मुलीचं लग्न कमी माणसांच्या कुटुंबात व्हावं. पण यात एक खंत होती. माझं लग्न गावात झालं. मी शहरात शिकलेली मुलगी होते आणि मला शहरातच लग्न करायचं होतं. माझी इच्छा होती की माझं लग्न एखाद्या श्रीमंत घरातल्या मुलाशी व्हावं. ऐकलं होतं की हा मुलगा चांगली नोकरी करतो, पण मी शहरात शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं स्वप्न पाहिलं होतं. हा मुलगा गावात शिकलेला होता. माझ्या आईवडिलांनी सांगितलं की तो शहरातच नोकरी करतो, पण मला असं कोणाशी लग्न करायचं नव्हतं जो काही दिवसांनी मला एकटीला सोडून शहरात निघून जाईल आणि मी एकटीने सासरी राहावं लागेल. आईवडिलांनी समजावलं की तो मुलगा शहरात नोकरी करतो खरा, पण तो दररोज गाडीने शहरात जातो आणि संध्याकाळी घरी परत येतो. म्हणजे जर मी त्याच्याशी लग्न केलं तर मला माहेरी येणं सोपं जाईल. सकाळी त्याच्यासोबत येता येईल आणि रात्री घरी परतता येईल. त्यामुळे आईवडिलांपासून खूप दूर राहावं लागणार नव्हतं. तो मुलगा दिसायला खूपच स्मार्ट होता, सुशिक्षित होता आणि घरातले सदस्य फारसे नव्हते. गावात त्यांचं मोठं घर असल्याचं ऐकलं होतं आणि फक्त त्याचे वडील होते जे अंध आहेत. तो मुलगा स्वतःच्या इच्छेने लग्न करत होता, कारण त्याला वाटत होतं की त्याच्या वडिलांची सेवा करण्यासाठी घरात सून असावी. हा मुलगा घरचा एकुलता एक होता. त्याची आई अनेक वर्षांपूर्वीच मरण पावली होती. घरात फक्त बापलेकच राहत होते. ऐकलं होतं की त्यांनी अनेक वर्षांपासून एक कायमस्वरूपी काम करणारी बाई ठेवलेली होती. पण ती बाई 6 महिन्यांपूर्वीच काम सोडून गेली होती आणि तेव्हापासून घरात कामाचा त्रास वाढला होता. शेवटी किती दिवस कोण नोकराच्या भरवशावर जगणार. एक दिवस तरी लग्न करून मुलाने घरात सून आणायचीच होती. असं नव्हतं की माझे सासरे जन्मापासून अंध होते. ऐकलं की त्यांची दृष्टी सुमारे 2 वर्षांपूर्वीच गेली. त्यांना डोळ्यात मोतीबिंदू झाला होता आणि वेळीच उपचार न झाल्यामुळे हळूहळू त्यांची दृष्टी कमी झाली आणि एक दिवस पूर्ण अंधत्व आलं. त्यांना आता काहीच दिसत नव्हतं. हे नातं माझ्यासाठी चांगलंच होतं. नकार देण्यास काहीच कारण नव्हतं. म्हणूनच माझं लग्न खूप साध्या पद्धतीने या मुलासोबत झालं. लग्नानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत सासरे आली. लग्नाच्या पहिल्याच दिवशी गावातल्या सगळ्या बायकांनी माझं खूप छान स्वागत केलं. त्यांनी मला चारपाईवर बसवलं आणि सगळ्यांनी मला भेटवस्तू दिल्या. मला माझ्या सासरच्या गावातलं लग्न खूपच आवडलं आणि इथले रिवाज परंपरा देखील मनाला भावल्या. इथे आल्यावर मी माझ्या सासऱ्यांचे आशीर्वाद घेतले. अशाच रीतीने दिवस जात होते. मी माझ्या सासऱ्यांची सगळी कामं करायचे, त्यांचे कपडे बदलायचे, त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकायचे. ते सुनबाई सुनबाई म्हणत माझ्या जवळ यायचे. माझे सासरे खूप चांगले होते. त्यांचा स्वभावसुद्धा चांगला होता. पण जेव्हा मी घरातली कामं करत असे आणि माझी नजर सासऱ्यांवर जात असे तेव्हा असं वाटायचं की ते मला एकटक पाहत आहेत. पण लगेच मी स्वतःलाच समजवायचे की ते मला कसं पाहू शकतात. त्यांना तर दृष्टीच नाही. ते मला पाहून हसतही असायचे. कधीकधी मला हे सगळं खूप विचित्र वाटायचं. ते असं टक लावून मला का पाहतात. पण मग मी पुन्हा विसरून जायचे की माझे सासरे एक वृद्ध आणि अंध व्यक्ती आहेत. ते मला पाहूच शकत नाहीत. दररोज आमच्या घरी वेगवेगळ्या बायका यायच्या आणि थोडा वेळ माझ्याशी बोलून परत जायच्या. सासरे म्हणायचे की आमच्या गावातले लोक खूप प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे आहेत. जेव्हा गावात नवी नवरी येते तेव्हा गावातल्या बायका तिला असंच बोलायला येतात. माझे सासरे त्यांच्या खोलीतून बाहेरसुद्धा फारसे यायचे नाही. कधीकधी मला त्यांच्याकडे पाहून मनात थोडीशी लाज वाटायची, कारण ते माझे सासरे होते. सासरे म्हणजे वडिलांसारखे असतात. पण मला असं वाटायचं की ते सगळ्यांच्या समोर मला एकटक बघतात. कधीकधी तर मी कपाळावर आढ्या टाकून त्यांच्याकडे पाहायचे. पण मग वाटायचं मी वेडी झाली आहे का. मी पुन्हा विसरून जायचे की ते अंध आहेत, कारण आमच्या घरी पूर्वी कधीच कोणी अंध नव्हतं. त्यामुळे अशा लोकांच्या सहवासाची सवय नव्हती. हे पहिल्यांदाच होत होतं की मी एका अंध सासऱ्यासोबत राहत होते. माझे पती रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ऑफिसला जायचे आणि मग दिवसभर मी आणि सासरे घरी एकटेच असायचो. लग्नाच्या रात्रीच माझ्या नवऱ्याने मला समजावलं होतं की तुला माझ्या वडिलांची खूप काळजी घ्यायची आहे.
अनेक वर्षांपासून आमच्याकडे एक नोकराणी होती आणि तीच त्यांच्या सगळ्या गोष्टी बघायची, कारण सकाळी मी जॉबला जातो. जेव्हा माझ्या वडिलांना अजून दृष्टी होती तेव्हा ते सुद्धा शेतात कामाला जायचे. पण त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेल्यानंतर त्यांनी घरातच राहणं सुरू केलं. काही महिने आमच्याकडे नोकराणी होती आणि तिने खूप मदत केली, पण नंतर तिनेही नोकरी सोडून दिली. त्यानंतर आमच्या घरात कामाची खूप अडचण होऊ लागली. शेजारची मावशी येऊन बाबांसाठी जेवण बनवून जायची, पण असं दुसऱ्याच्या मदतीवर किती दिवस राहायचं? लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझं खूप कौतुक केलं आणि त्यांचं कौतुक ऐकून मी खूप आनंदी झाले. मी त्याला आश्वासन दिलं की मी त्यांच्या वडिलांची नेहमी सेवा करीन आणि त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. सकाळी उठल्यावर मी सर्वात आधी सासऱ्यांसाठी नाश्ता तयार करायचे. पहिल्या काही दिवसात माझे पती स्वतः मार्केटमधून नाश्ता घेऊन यायचे. ते म्हणाले होते, तू आता नववधू आहेस, काही दिवस विश्रांती घे, पण नंतर हे सगळं तुलाच करावं लागेल. आता मी घराचं सगळं काम स्वतः करायला सुरुवात केली होती, कारण घरात दुसरी कुठलीही स्त्री नव्हती. माझे पतीही किती दिवस असंच मार्केटमधून नाश्ता किंवा जेवण आणणार. एक ना एक दिवस मला हा स्वयंपाकघर सांभाळावाच लागणार होता. माझे सासरेही म्हणायचे, सुनबाई, 1-2 दिवस बाहेरून जेवण आणून चालेल. पण मी म्हणाले, मामाजी, मी अशी बाई नाही की सतत आराम करेल. मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे आणि या घराची गृहस्थी माझ्या खांद्यावर घ्यायची आहे. हे घर आता मला सांभाळावं लागणार आहे. माझं हे बोलणं ऐकून माझे सासरे आणि पती दोघेही खूप खुश झाले. त्यांनी म्हटलं, आम्हाला अशाच एका मुलीची गरज होती. माझे पती म्हणाले, तू खूप सुंदर आहेस, केवळ दिसायला नाही तर खूप समजूतदारही आहेस. मी नाश्त्याच्या टेबलवर तयारी केली. माझे सासरेही समोर येऊन बसले. मी त्यांच्यासमोर बसले आणि त्यांच्या हातात स्वतः नाश्ता वाढला. माझ्या पतीने त्यांच्या वडिलांना स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला. ते नाश्ता करताना माझ्याकडे हसून बघत होते. माझे पती घरी आले की त्यांच्या वडिलांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे. ते म्हणाले होते, पुढच्या वेळेसपासून ही जबाबदारी तू पार पाड. मी आनंदाने म्हटलं, हो हो, मी घराची सगळी जबाबदारी पार पाडीन. मला असं वाटत होतं की माझे सासरे अजूनही माझ्याकडे बसून टक लावून बघत आहेत. जेव्हा त्यांचा नाश्ता पूर्ण झाला तेव्हा माझे पती त्यांच्या खुर्चीतून उठून माझ्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसले आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तो हलकासा स्पर्श करू लागले. मला थोडा संकोच वाटला, भीती वाटली की माझे सासरे आपल्याला बघत नाही आहेत ना. पण माझ्या नवऱ्याने इशाऱ्यानेच सांगितलं, ते आपल्याला कसं पाहणार, त्यांना तर काहीच दिसत नाही. माझे पती मला खूप प्रेम करत होते. पती ऑफिसला गेले की मी घरातली कामं करत असे. तेव्हा मी गळ्यात ओढणीसुद्धा घालत नसे. असं वाटायचं की घरात कोण आहे, फक्त सासरेच तर आहेत आणि त्यांनाही काही दिसत नाही. म्हणून मी कधीही कुठल्याही हुलकावणीने घरात फिरत असे आणि सासऱ्यांसमोरही कधीही कशीही जाई. माझे सासरे खूप चांगले आणि सौम्य स्वभावाचे होते. कधीकधी मनात खंत वाटायची की इतक्या चांगल्या माणसाची दृष्टी कशी गेली असेल. ते बिचारे स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आणि त्याची पत्नी दोघांनाही पाहू शकले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचं. एकदा माझ्या पतींनी मला सांगितलं होतं की माझे वडील खूप प्रामाणिक माणूस आहेत. गावात कोणीही त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. ते नेहमी लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत. सगळे त्यांचा खूप आदर करतात. मी विचारलं, तुम्ही त्यांच्या डोळ्यांचा उपचार का केला नाही? ते म्हणाले, त्या दिवसात माझं शहरात खूप महत्त्वाचं काम होतं. काही आठवड्यांसाठी मला तिथे थांबावं लागलं. बाबांना वाटलं की मी व्यस्त आहे, त्यामुळे त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांना वाटले की मी काळजी करेन, म्हणून त्यांनी काहीच सांगितलं नाही. हळूहळू त्यांची दृष्टी कमी झाली आणि पूर्ण गेली. जेव्हा मी परत घरी आलो तेव्हा मला ही गोष्ट कळाली. जर त्यांनी मला वेळेवर सांगितलं असतं तर मी त्यांना शहरात घेऊन जाऊन उपचार केला असता. कदाचित ते बरे झाले असते. पण त्यांनी तर हट्टच धरला की उपचार नको.
नंतर मी खूप वेळा त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा आग्रह केला, पण ते प्रत्येक वेळी म्हणायचे, बेटा, आता माझं वय झालं आहे. मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. आता तुझं जीवन जगायची वेळ आहे. तू लग्न कर, आयुष्य आनंदात जग. माझं काय, एक दिवस या जगातून मी निघून जाईन. म्हातारा झालोय, हळूहळू शरीरात त्रास वाढत जाईल आणि एक दिवस सगळं संपेल. तू चिंता करू नकोस. मला दिसत नाही, पण मी ऐकू शकतो. सगळ्यांना जाणवू शकतो. मला फक्त तुझा आनंदी चेहरा पाहायचा आहे आणि तुझं घर बसलेलं पाहायचं आहे. इतकं म्हणत ते प्रत्येक वेळेस विषय संपवत आणि आजवर एकदाही माझ्यासोबत डॉक्टरकडे ते गेले नाहीत. मी पतीला विचारलं, तुम्ही त्यांना जबरदस्ती डॉक्टरकडे का नाही नेलं? पती म्हणाले, तुला माहीत नाही, बाबा खूप हट्टी आहेत. मी त्यांच्यावर फार जबरदस्ती करू शकत नाही. कदाचित ते त्यांच्या आयुष्यात अशाच अवस्थेत सुखी आहेत. ते म्हणाले की तू यायच्या आधी मी त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होतो, पण आता ही सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे. मी माझ्या सासऱ्यांना वडिलांसारखंच मानून त्यांची सगळी कामं मनापासून करत असे. मी माझ्या नवऱ्याला विश्वास दिला होता की मी असताना कधीच कोणती अडचण येणार नाही. एकदा मी माझ्या सासऱ्यांचे जुने फोटो पाहिले होते, तेव्हा त्यांना दृष्टी होती आणि माझ्या सासूबाईही जिवंत होत्या. माझ्या सासूबाई खूपच सुंदर होत्या आणि माझे सासरे त्यांच्या तरुणपणात खूपच देखणे आणि आकर्षक होते. खरं तर माझ्या सासूबाई त्यांच्या पतीपेक्षा जवळपास दुप्पट लहान होत्या. माझे सासरे खूप वयाचे असले तरी देखील ते देखणे आणि मोहक वाटायचे. आजही जर त्यांना दृष्टी असती आणि नीट तयार होऊन घराबाहेर गेले असते तर कोणीही त्यांना म्हातारी म्हटले नसते. बहुधा त्यांच्या त्रासामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वय अधिक दिसायला लागलं होतं. एक दिवस माझे सासरे म्हणाले, पहा सुनबाई, माझ्या नशिबातच हे लिहिलं होतं की मी माझ्या घरातल्या सुनेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि तिला पाहून आशीर्वादही देऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं, मामाजी, काही हरकत नाही. तुम्ही असाच आशीर्वाद द्या. तेही मला पुरेसा आहे. लग्नाचे पहिले काही दिवस असेच आनंदात गेले. पण मला खरा धक्का बसला तेव्हा, जेव्हा काही दिवसांसाठी माझ्या नवऱ्याला शहरात थांबावं लागलं. मी त्यांना सांगितले की तुम्ही मला या दिवसात माझ्या माहेरी सोडून द्या. पण त्यांनी सांगितलं की तुला माहेरी एकटी सोडू शकत नाही, कारण इथे माझे वडील आहेत, त्यांची सेवा कोण करणार? ते जाताना मला सांगून गेले, माझ्या अनुपस्थितीत तुला बाबांची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. त्यांना स्वतःच्या हाताने जेवण द्यावं लागेल आणि त्यांच्या कपड्यांचीही जबाबदारी तुझ्यावरच असेल. जेवण तर मी देऊ शकते, पण कपडे बदलवायची गोष्ट ऐकून माझं डोकंच फिरून गेलं. मी नवऱ्याला म्हणाले, ही गोष्ट मला ठीक वाटत नाही. मी त्यांच्या कपड्यांचा बदल कसा करू? ते म्हणाले, तुला माहितीही ना की बाबांना दिसत नाही. समज जर तुझ्या माहेरी तुझ्या वडिलांसोबत असं काही झालं असतं आणि त्यांच्या मागे पुढे कुणीच नसतं, तर तूच त्यांची सगळी काळजी घेतली असतीस ना? मी त्यांना थांबवत म्हणाले, तुम्ही अशा गोष्टी का बोलताय? देव करो आणि माझ्या वडिलांवर असं काही येऊ नये. ते म्हणाले, म्हणूनच सांगतोय की तू माझ्या वडिलांची सगळी जबाबदारी घे. मी गोंधळून गेले होते. विचार करत होते की हे काम मी करावं की नाही. सासरे आहेत, पण वडील समानच आहेत. एखादं लहान मूल असतं तर मी नवऱ्याच्या सांगण्याची वाट न पाहता ते काम केलं असतं. पण सासऱ्यांचे कपडे बदलणं याचा विचार करतानाच मला लाज वाटत होती. माझ्या पतीच्या जाण्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला आवाज दिला, सुनबाई. मी धावत त्यांच्या खोलीत गेले. मी पाहिलं की सासरे धोतर आणि बनियानमध्ये उभे होते. त्यांनी विचारलं, बेटा विनय, गेला का? मी म्हटलं, हो, 1 तास झाला गेला. ते म्हणाले, ठीक आहे, पण तू मला एक शर्ट काढून दे ना. कुठे ठेवला ते आठवत नाही. संपूर्ण बेडवर हात मारून पाहिलं, पण शर्ट सापडत नाही. शर्ट आहे की नाही तेही समजत नाही. माझ्या सासऱ्यांची शर्ट बेडच्या कडेला लटकलेली होती.
मी ती शर्ट त्यांच्या हातात दिली. त्यांनी ती कसाबसा घालायला सुरुवात केली, पण बटणे मात्र चुकीच्या पद्धतीने लावत होते. शेवटी मला पुढे यावं लागलं. मी म्हणाले, आपण सोडा, मी लावते बटणं. मी त्यांची शर्ट नीट लावून दिली तेव्हा माझे सासरे हसत होते आणि अचानक त्यांचा हात माझ्या कमरेला लागला. मी काही बोलू शकले नाही, कारण त्यांना कदाचित कळलंही नव्हतं की त्यांचा हात कुठे लागतोय. जसं त्यांना जाणवलं की त्यांचा हात माझ्या अंगाला लागलाय, त्यांनी पटकन तो हात मागे घेतला. बहुधा तो स्पर्श चुकूनच झाला होता. मी त्यांना शर्ट घालून दिला. नंतर त्यांनी म्हटले, बेटा, माझे केससुद्धा जरा नीट करून दे. मी ड्रेसिंग टेबलवरून कंगवा आणला आणि त्यांच्या केसांवरून हात फिरवला. ते म्हणाले, जरा हात दे ना. मी विचारलं, कशासाठी? ते म्हणाले, दे ना फक्त हात. थोड्या भीतीने मी त्यांना माझे हात दिले. त्यांनी दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले आणि म्हणाले, तुझे खूप खूप आभार आहेत. तू आमचं घर किती चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित इतकी चांगली गृहस्थी सांभाळलीही नसती. त्यांनी माझे हात घट्ट पकडले होते. मी ते हात सोडवायचा प्रयत्न करत होते, पण ते म्हणाले, थांब ना थोडा वेळ, इतक्यात कुठे जातेस? मला तुझे आभार मानायचे. मी तुला पाहू शकत नाही, पण तुला अनुभव तरी शकतो. त्यासाठीच तुझा हात धरलाय. ते पुढे म्हणाले, देवाने मला एक मुलगी दिलीच नाही. असती तर कदाचित तिनेही तुझ्यासारखी माझी सेवा केली असती. शारदाचा मृत्यू झाला तेव्हा खूप दुःख झालं होतं. ती माझी अर्धांगिनी होती, माझी काळजी घ्यायची. ती गेल्यावर आमच्या घरात स्त्री राहिली नाही. मग तुझ्यावरच सगळं ओझं आलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तुझे चांगले गेले नाही, कारण माझ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर आल्या होत्या. ते खूप दुःखाने बोलत होते. मी त्यांना म्हणाले, आपण कुणावरच ओझं नाही आणि माझ्यावर तर अजिबात नाही. मी आपली मुलगी आहे. तुम्ही मला आपल्या मुलीसारखं समजा. माझं बोलणं ऐकून ते हसले आणि म्हणाले, तू खूप चांगली आहेस. माझी फार काळजी घेतेस. पण अजूनही त्यांनी माझा हात घट्ट धरलेला होता. मी म्हणाले, मामाजी, आता माझा हात सोडा. मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायचं आहे. तेव्हा त्यांनी हळूच माझा हात सोडला आणि मी लगेच स्वयंपाकघरात निघून गेले. जसजसा वेळ पुढे जात होता तसतशा माझ्या सासऱ्यांच्या वागण्यात थोडंसं विचित्रपण यायला लागलं होतं. माझे पती साधारण 1-2 महिन्यांसाठी बाहेर गेले होते. त्यांनी आधीच सांगितलं होतं की ऑफिसमध्ये सीझन आला की त्यांना रात्रंदिवस मेहनत करून तिथेच राहावं लागतं. आणि इकडे माझे सासरे माझ्याशी खूपच मोकळेपणाने वागायला लागले होते. आता तर ते मला हाका मारून म्हणायचे की मला शर्ट घालून दे. माझ्याकडून बटणं नीट लागत नाहीत. कधी म्हणायचे, माझ्या डोक्याला तेल लाव, माझे पाय दाब, असं काहीतरी. कधी तर डोक्यावर तेल लावून दे असंही म्हणायचे. हे सगळे छोटे छोटे कामे ते स्वतःही करू शकले असते. लग्नाआधी मला वाटलं की सासरे फक्त नवरा आणि सासरे असतील तर मला फार काही काम करावं लागणार नाही. पण मी तर त्यांच्या वागण्यामुळे अक्षरशः गांगरून गेले होते. दिवसभर फक्त कामच काम असायचं. मला आराम करायलाही वेळ मिळत नव्हता, कारण माझ्या सासऱ्यांकडून सतत काहीतरी कामं सुचवली जात होती. ते नेहमी काही ना काही कारण काढून मला हाका मारायचे आणि आपल्या कामांमध्ये गुंतवून टाकायचे. एक दिवस मी वेळ साधून थोडा वेळ आराम करायला माझ्या खोलीत गेले होते. तेवढ्यात अचानक माझ्या सासऱ्यांचा आवाज आला, सुनबाई. ते जोरजोरात ओरडत होते. मी धावत त्यांच्याच खोलीकडे गेले तर पाहते तर काय, ते मोबाईल हातात घेऊन मोठमोठ्याने हसत होते. मी विचारलं, काय झालं, काही काम होतं का? तर ते जोरजोरात हसत म्हणाले, इकडे ये, बस माझ्याजवळ. मोबाईलवर किती छान जोक्स आलेत. माझे सासरे कधी कधी मला म्हणायचे की मोबाईलवर जोक्स लावून दे आणि मग ते हसत बसायचे. मी त्यांना म्हटलं, तुम्ही ऐकताय ना, मग ऐका. मी माझ्या खोलीत जरा आराम करायला चालले आहे. ते लगेच म्हणाले, अगं बेटा, आराम तर होतच राहील. इकडे माझ्याच बेडवर झोप. इकडे जोक्स ऐक आणि विश्रांती पण घे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी एकदम गोंधळून गेले. ते मला त्यांच्या बेडवर झोपायला सांगत होते.
मी त्यांच्या पलंगावर बसले आणि म्हटलं, मी दिवसभर घरातली सगळी कामं करते. आता जरा 10-5 मिनटं विश्रांती घेऊन मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवावं लागेल. मी सगळी कामं सोडून इथे बसून जोक्स ऐकत बसू का? किती कामं करू मी एकटीने? मी ही गोष्ट जरा कठोरपणेच बोलले, कारण सासऱ्यांना कळायला हवं की माझ्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. माझं बोलणं ऐकून ते हसतच राहिले आणि म्हणाले, माझ्याजवळ बस. जोक्स ऐकशील तर तुझी तब्येतही ठीक राहील आणि तू ॲक्टिव्हही राहशील. कामाचं काय, ते तर आयुष्यभर चालूच राहणार, ते कधीच संपत नाही. मी माझ्या सासऱ्यांच्या पलंगावर जाऊन बसले आणि म्हणाले, ठीक आहे, मला सांगा की तुम्हाला भूक लागली तर काय खाल? ते हसत म्हणाले, तू फक्त माझ्याजवळ बस, तेवढंच खूप आहे माझ्यासाठी. हे ऐकून मी पटकन उठून उभी राहिले आणि ठामपणे म्हणाले, इथून पुढे जर तुम्ही मला हाका मारून मूर्ख बनवायचा प्रयत्न केला तर खबरदार. पण माझे सासरे अजूनही हसतच होते. मी ताबडतोब माझ्या खोलीत जाऊन पडले. दिवसभर काम करत करत मी खूप थकले होते, त्यामुळे माझं वागणंही दिवसेंदिवस चिडचिड होत चाललं होतं. माहेरी मी कधीच इतकं काम केलं नव्हतं, पण इथे सासरी तर कामाचा पूर्ण पाऊसच पडलेला होता. माझे सासरे फक्त घरचं शिजवलेलं जेवणच खात असत. कधीच बाहेरचं खाणं त्यांनी पसंत केलं नाही. माझ्या नवऱ्याने स्पष्ट सांगितलं होतं की बाबांना फक्त घरचं गरम ताजं जेवणच द्यावं. बाहेरचं काही दिलं तर त्यांचं पोट बिघडेल. थोडा वेळ आराम केल्यानंतर मी स्वयंपाकघरात गेले. तिथे जाऊन जेवण बनवलं आणि जेव्हा बाहेर आले तेव्हा पाहिलं की सगळं घर अस्ताव्यस्त पडलेलं आहे. मग मी साफसफाई सुरू केली आणि विचार केला की आता संध्याकाळ झालीच आहे तर सासऱ्यांच्या खोलीचीही झाडू मारून घेते. खूप गरमी होती म्हणून मी दुपट्टा घेतला नव्हता. खरं तर मी घरात बहुतेक वेळा दुपट्टा घेतही नसे. माझे सासरे आपल्या खोलीत खुर्चीवर बसलेले होते आणि मी तिथे झाडू मारत होते. ते अगदी शांत होते आणि मी माझ्या कामात गुंतलेली होते. पण अचानक मी वळले आणि जे दिसलं ते पाहून मी थक्क झाले. माझे सासरे माझ्या मागे उभे होते. मी त्यांना पाहून घाबरले आणि विचारलं, तुम्हाला काही हवं होतं का? त्यांनी उत्तर दिलं, नाही, मला काही हवं नव्हतं. फक्त हे बघायचं होतं की खोलीत तूच आहे की कोणी दुसरं. मी म्हणाले, हे काय बोलताय? या घरात मी आणि तुम्हीच तर राहतो. ते म्हणाले, असू दे, काही नाही, आणि पलंगावर जाऊन बसले. त्यांचे डोळे पाहून मला खूप भीती वाटली. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र नजर होती, जी थेट माझ्यावरच होती. मला लाजही वाटत होती, कारण मी दुपट्टा घेतला नव्हता. मीच सासऱ्यांसाठी स्वयंपाक करत असे आणि रात्रीच्या वेळेस त्यांना जेवण द्यायला त्यांच्या खोलीत जायचे. मी स्वतःच्या हातांनी त्यांना जेवण भरवत असे. मला जाणवत होतं की माझ्या हातून जेवण घेताना ते खूपच खुश होत असत. कधीकधी ते निमित्त काढून माझा हात घट्ट धरून ठेवत असत आणि सतत माझी स्तुती करत असत. ते म्हणायचे, तुझ्या हातचं जेवण फार चविष्ट लागतं आणि मला असं वाटतं की तू दिसायलाही तितकीच सुंदर असशील. हळूहळू मला माझ्या सासऱ्यांच्या वागणुकीत खूप विचित्रपणा वाटायला लागला होता. त्यांच्यामुळे मला आता अस्वस्थ वाटू लागलं होतं, कारण ते सतत काही ना काही कारण काढून माझ्या शरीराला हात लावायचा प्रयत्न करत होते. मला समजून घ्यायचं होतं की ते नेमकं काय करू पाहत आहे. आता मी त्यांच्या वागण्यामुळे खूपच त्रस्त झाले होते. जर मी हे सगळं नवऱ्याला सांगितलं असतं तरी कसं सांगू, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांचे वडील आंधळे आहेत आणि त्यामुळे माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसणारच नाही, हे मला माहीत होतं. हे सगळं विचार करतच मी रात्री 8च्या सुमारास माझ्या खोलीत झोपले होते. खोलीचा दरवाजा उघडाच होता. मी अगदी खोल झोपेत होते, पण अचानक एकदम दचकून जाग आली, कारण मला जाणवलं की कोणीतरी माझ्या पायावर गुदगुल्या करत आहे. मी लगेच पायाकडे पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते कोणी दुसरे नव्हे तर माझे सासरेच होते.
मी पटकन माझ्या गळ्यात दुपट्टा घेतला आणि त्यांना विचारलं, काही काम आहे का? पण त्यांनी लगेच माझा हात पकडला आणि म्हणाले, मी काही आंधळा नाही, मला सगळं दिसतं. हे ऐकून मी अधिकच चकित झाले. त्यांचं हे बोलणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते धूर्त हास्य पाहून माझ्या अंगावर काटा आला आणि मी फार घाबरले. मी विचारलं, हे काय बोलताय तुम्ही? ते म्हणाले, मी जे काही सांगतोय ते अगदी खरं आहे. आणि एवढं बोलून त्यांनी मला जोरात पकडलं. मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काहीच ऐकत नव्हते. मी किंचाळायलाही प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मग जे झालं ते माझ्यासोबत कधीच घडू नये असं काहीतरी घडलं. मला माझ्या सासऱ्यांकडून कधीच असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी खोटं बोललं होतं की ते आंधळे आहेत आणि त्याच खोटेपणाचा फायदा घेत त्यांनी माझ्या शिलावर घाला घातला होता. मी त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्याशी खूप वाईट केलं आहे. मीही सगळं खरं नवऱ्याला सांगूनच राहीन. ते म्हणाले, कशा प्रकारे सांगशील? माझा मुलगा कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्याला ठाम खात्री आहे की मी आंधळा आहे. तो तुझ्यावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवेल आणि उलट तुलाच या घरातून हाकलून देईल जर कधी तुझ्या तोंडून अशा प्रकारचा आरोप निघाला. हे ऐकून मी पूर्णपणे हादरून गेले. त्यांच्या बोलण्यात खरेपणा वाटत होता. खरंच माझा नवरा कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण त्यांनी जे माझ्यासोबत केलं होतं ते माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि वेदनादायक होतं. मी पूर्णपणे विवश झाले होते. असहाय्यतेने जमिनीवर बसले आणि जोरजोरात रडू लागले. माझे सासरे म्हणाले की माझी नजर तुझ्यावर पहिल्याच दिवसापासून आहे, कारण तू खूपच सुंदर आहेस. मी त्यांना विचारलं, मग तुम्ही माझ्याशी असं का वागलात? ते म्हणाले, मी आयुष्यभर कष्ट करून माझ्या मुलांना वाढवलं, पण जेव्हापासून तो शहरात गेला तेव्हापासून त्याने माझ्याकडे लक्ष देणंच बंद केलं. मग मी एक योजना आखली. त्याचं लक्ष पुन्हा माझ्याकडे वळवण्यासाठी मला आंधळं व्हावं लागेल. म्हणून मी त्याच्याशी खोटं बोललो की मी आंधळा झालोय. त्या खोट्याचा परिणाम असा झाला की माझा मुलगा पुन्हा माझ्याकडे लक्ष देऊ लागला. नंतर त्याने लग्न केलं आणि तुला घरी घेऊन आला. तुला पाहताच माझी नियत बिघडली. माझा मुलगा तर समजत राहिला की मी आंधळा आहे आणि तूही यावर विश्वास ठेवला की तुझा सासरा आंधळा आहे. मला हे चांगलंच माहिती होतं की माझा मुलगा दर 3-4 महिन्याला 1 किंवा 2 महिन्यांसाठी ऑफिसमध्ये थांबत असतो. मी हाच संधीचा शोध घेत होतो की तो कधी जाईल आणि मी तुझा फायदा कधी घेईन. मी हे सगळं ऐकून खूपच हतबल आणि विवश झाले आणि रडू लागले होते. पण कदाचित माझं नशीब खूप चांगलं होतं, कारण जेव्हा माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या कथेची कबुली द्यायला सुरुवात केली होती तेव्हा माझे पती दरवाजाजवळ उभे राहून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. देवाने खरंच माझी खूप मदत केली होती. मला काहीच सांगायची गरज पडली नाही. माझ्या पतीने स्वतःच आपल्या वडिलांच्या तोंडून सगळी सत्य ऐकली होती. माझा वाढदिवस 22 नोव्हेंबरला असतो. माझ्या नवऱ्याला हे माहिती होतं, म्हणून तो मला सरप्राईज द्यायला आला होता. तो 20 तारखेला रात्रीच शहरातून घराकडे निघाला होता. त्याला मला आनंद द्यायचा होता. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की दरवाजा उघडाच आहे आणि मग त्याने आपल्या वडिलांच्या तोंडून सगळं ऐकलं. हे सगळं ऐकून आणि पाहून त्याने आपल्या वडिलांना खूप मारलं आणि त्यांच्याशी सगळे नातेसंबंध तोडले. त्याने मला शहरात घेऊन गेला. त्याने माझ्याजवळ आपल्या वडिलांच्या वागणुकीबद्दल क्षमा मागितली. आता मी माझ्या नवऱ्यासोबत शहरातच राहते आणि त्याने आपल्या वडिलांशी कायमचे संबंध तोडून टाकले आहेत. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल आणि जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.